हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर. आले तुम्ही तयारीहून? गॉगल घ्या. आणि आमच्याकडे तो खूप ऊन आहे, भयंकर पाऊस नाही आलेला आहे. आणि मी बरेच दिवसांपासून व्हिडिओ का नाही टाकलेला आहे ते तुम्हाला सांगेलच पुढे की मी व्हिडिओ का नाही टाकत आहे ते. आणि खरं सांगते, व्हिडिओ टाकायचा अजिबात मला मूड नाही आहे आणि व्हिडिओ टाकूच नाही वाटत आहे. पण तरी पण ना, ऋतुजा आज खूप मागे लागली म्हणून नाही का म्हटलं चला व्हिडिओ बनवून घ्यावं. तुम्हाला दाखवते आता काय प्रॉब्लेम आलेला आहे आमच्याकडे. तर हे बघा आमचं बेसिन, आणि हा बेसिन नाही का पूर्णपणे आता बघा हे तुटूनच गेलेलं आहे. तर बघा हा झालाय डोक्याला ताप, म्हणून मी चाललेली आहे. आता ते आणावं लागेल बेसिनचं, काय म्हणतात त्याला, सिंक सिंक सर्च मारलं होतं मगाशी मी. हां, सिंकचं काहीतरी त्याला म्हणतात. आता मगाशीच मी सर्च केलं. पाईप नाही, ते पूर्णच ते बंच आता मागे गळत होतो इतका डोक्याला ताप. म्हणजे ना सांगते, ती पाईप जे तुम्ही म्हणता ना, ती पाईप नाही का मी 2-3 वेळा आणली आहे, लावली आहे 2-3 वेळा बरं का. पण ते सारखंच गळायला लागलं. म्हणजे ते पाणी जमा होणं आणि तुम्हाला सांगते ते गळणं, हा सगळा प्रकार होत होता. म्हणून आता चालली आहे बघा मी. डोकं आउट होते. जर तुम्ही काम करता आणि तिथं जर व्यवस्थित काम नसेल करता येत ना, तर तुम्हाला ना डोकं आउट होऊन जातं. तर आता मी त्यासाठी चाललेली आहे. हां, प्यायचं पाणी भरत आहे, प्यायचं. हो ठीक आहे. तिथे पाणी नको सांडू देऊ, ठीक आहे. तिथे बघा हे भांडे वगैरे झाले होते आणि अचानकच तुटलं. तर आता काही भांडे राहिले आमचे घासायचे. ठीक आहे, तयारी कशाला मारते तू? बदला घेतला का बरं? मारलं तू तिला? तू आधी काहीतरी खोड केलेली आहे ना, बिना कामाची मारणार नाही. माझ्यासारखा स्वभाव आहे तिचा, बिना कामाची तर काही करणार नाही. खोड तर तूच काढलेली दिसत आहे. हां, हो का? ते गॉगल काढ, डोळे दाखव तुझे. डोळ्यावरून माहीत पडते की खरं बोलते की खोटं बोलते. कुणी मारलं आधी कुणाला? कुणी मारलं आधी? कुणी मारलं? बरं, हा मला माहित आहे ना. ओके बरं, चला जाऊ दे. बरं ठीक आहे, चल ये. राहू दे, आता ऊन कमी होते, जात आहे ऊन, येणं जाणं करत आहे. चला, लेट होऊन जाईल. तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. हां, काय म्हटलं? हां, लावू, दरवाजा पण लावतो. आज न्यू घालते, आज न्यू चप्पलचं उद्घाटन आहे. किती छान दिसतंय. वा, हो किती वर्षानंतर घेतली, 3-4 इयर्स नंतर. हे घेऊ, त्याच्यामध्ये प्लास्टिक बेस आहे. हे प्लास्टिक असतं का? बकेट टाईप. हे असं अडकायचं आणि हे गरम तर होत आहे खूप. काय करतो हे असंच आहे. लागली ना. ऐसे तिकीट ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर नाही का खूप दिवसांनी नाही का इथे मुलांना लिट्टी चोखा खायला आणलेला आहे मी. आणि ही ना एक बिहारी डिश आहे. कसे दिले? ते घेऊ का? बरोबर. और इधर वाला 40 है 50 ज़्यादा लेंगे तो कुछ कम करेंगे कमी है ना, ज़्यादा बता रही हूँ। 80 लगाओ ना, आधा किलो।
ज़्यादा हो रहा है ये छिला हुआ पाच आहे ना ताई. 1 रुपयाचं एकच करायला लागले 2 रुपयाचे काही काही खराब दिले मम्मीने कम्फर्टेबल कोणती वाटली का काल मी गेली होती डीमार्ट म्हणजे भाजीचं वगैरे घेतलं भाजी नव्हती भाजीचं घेतलं आणि हे घेतलं कपलिंग बघून गेली होती मी ते कपलिंग आणलं आणि त्या दुकानदाराचं असं म्हणणं होतं की विदाऊट प्लंबर तुम्ही ते करू शकता पण मी आली ते केलं लावलं पण ते पाणी परत बदाबदा गळायला लागलं म्हणून आता बघा मी दुसरं घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे दुसरं घेऊन आलेली आहे मी हे असं आणलं आहे स्टीलचं आणि जे आधीचं होतं ते मी रिटर्न केलं कितीला पडलं ग हे तुला कितीला पडलं कितीला भेटलं हे 200ला. तर हे असं आणलं आहे बघा तर कालचा ब्लॉग नाही का मी कंटिन्यू नाही करू शकले तो आज मी कंटिन्यू करते तर काल काय झालं काल म्हटलं थोडं बाजारातून जावं त्या दुकानातून कपलिंग घ्यायला गेली मी सिंग कपलिंग आणि म्हटलं तिथून थोडंसं भाजीचं पण घेऊन यावं आणि ऋतुजाला चप्पल नव्हती पावसाळी चप्पल नाही का तिची जी शूज होते ना पूर्ण फाटले होते पूर्ण खराब ते तुम्हाला आता दाखवेल मी इतकी वाईट अवस्था त्याची आणि बिचारी घालत होती तर मागे मला जे काम मिळालं होतं ना तर त्याच्यातून मी ठरवलं होतं की मुलांना शूज वगैरे घेऊन देईल मी आणि म्हणजे मागे नाही का मी घेतली माझ्यासाठी म्हणजे काय घेतलं ते मला ताई विचारत होती तर ताई मी चप्पल घेतलेली आहे जवळपास 2.5 ते 3 वर्षानंतर मी माझ्यासाठी चप्पल घेतली कारण जी माझी चप्पल होती ना ती खूप मजबूत होती आणि कंपनीची होती त्यामुळे नाही का मला काही घ्यायची गरज नाही पडली आणि फॅन्सी मी काही घेत नाही बरं का फॅन्सी कशा मी आधी घालायची ना तर पूर्ण त्या अशा खराब होऊन जातात फॅन्सीमध्ये किती तुम्ही महागड्या घेतल्या ना तसंच असतं त्यापेक्षा मी काय करते ना ह्याच्या घेते कंपनीच्या घेते जसं बाटा झालं अजून कोणती येते का फ्लाईटची येते हां तर अशा ज्या असतात ना आता तर भरपूर कंपन्या निघाल्या तशी घेऊन घेतली तर ती चांगली टिकते आणि मुलं इतकी मागे लागली ती मम्मी चप्पल घे पूर्ण क्रॅक पडत आहे त्याला खराब होत आहे आता मी म्हटलं पावसाळ्यात आहे तर काय घेऊ पण इतकी वाईट अवस्था झाली होती तर मग मी डीमार्टमध्ये जरा थोडंसं ठीक असतं म्हणून घेतलं आणि त्या दिवशी माझ्यासाठी घेतली होती आणि आज म्हणजे कालची गोष्ट सांगते ती ऋतुजासाठी घेतली मी कोमलसाठी तर ऑलरेडी स्लीपर होती नाही ग कोमलसाठी पण घेतली ना आपण हां क्रॉक्स घेतले कोमलसाठी आणि ऋतुजासाठी ते आता मी तुम्हाला दाखवेल आणि आता येणार आहे प्लंबर मी ते चेंज करून आणलं कालचं जे मी म्हणजे कपलिंग घेतलं होतं सिंगचं ते मी आली लावलं तर ते परत बदाबद पाणी गळायला लागलं तर त्याच्यामुळे काय झालं मी आता म्हटलं चला परत जाऊन नवीन घेऊन येते तर आता मी नवीन घेतलेलं आहे तुम्हाला दाखवेलच आणि आता बघा बेसिनची अवस्था काय झाली काम तर बघा इथे भांडे असेच पडून आहे आमचे आणि हे झाली बेसिनची अवस्था हे दिसते आरपार हे सगळंच निघून गेलेलं आहे आणि हा बघा इथे हे असं खराब होऊन गेलेलं आहे तर त्यापेक्षा म्हणलं चेंजेस करून टाकते तर हे बघा हे कुणाचे क्रॉक्स आहे हे ऋतुजाचे क्रॉक्स आहे आणि हे कोमलचे क्रॉक्स आहे कोमलचे छोटे दिसत आहे छोट्या बच्चूंसारखे माझ्याच्या टॉम अँड जेरी पण आहे हां माझ्याच्या टॉम अँड जेरी अच्छा हो का टॉम अँड जेरी आणि कोमलच्या बलून आहे अच्छा हा छान आहे छान आहे ना हे आणि हे चप्पल इतकी खराब झाली होती पण मी म्हटलं वॉकिंगला घालून जाईन आणि हे ऋतुजाची पहा ऋतुजाच्या चप्पलची अवस्था पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का ऋतुजाला मी ह्याच्यासाठी नव्हती घेत तर बघा ह्याच्यासाठी मी घेत नव्हती ऋतुजाला तर ऋतुजाचे ना पाय थोडेसे ब्रॉड आहेत
तर ना तिला जशी हवी तशी चप्पलच होत नाही. आणि वरून कसं आहे, तिच्या पायाची जी उंची जी आहे थोडीशी काही इंचाने कमी जास्त, तर त्याच्यामुळे काय होतं तिला त्याच्यामध्ये आपण काय घालतो ग शूजमध्ये? हां, सोल घालत असतो आम्ही. तर ते सोल नाही का त्यात व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि काल जे आम्ही ते सँडल पाहत होतो ना, तर त्याच्यामध्ये इश्यू हा होता की त्याची हाईट वाढवायला प्रॉब्लेम होत आहे. तर त्याच्यामुळे नाही का खूप विचार करून घ्यावं लागते. क्रॉक्स तर मी घेतच नव्हते, पण हा विचार केला की जाऊ दे, म्हटलं आता त्यात कसं तरी ॲडजस्ट करून घेऊ आपण. तर आता क्रॉक्स घेतलेले आहेत. शूज तिला बरेच दिवस घेतच नव्हती. मागे पण एकदा दोनदा बघायला गेलो जेव्हा माझी चप्पल घेतली. आणि तिला पण किती दिवस झाले होते का ऋतुजा? 2 years. ऋतुजा पण 2 वर्ष झाले ती वापरत आहे. बिचारी पावसाळा गेला तरी ते पावसाळी चप्पलच वापरत होती. तर आता इकडे कसं आहे, म्हणजे कंपन्याची जर ती कंपनीची घेत नाही ना, तर ती जर सपोज तिला कंपनीची नाही घेतली तर पावसाळ्यात वापरून ती खराब होणार. म्हणून आम्ही ते क्रॉक्स घेतलेत आता दोन्ही मुलींना. आणि माझी जी चप्पल आहे जुनी, ते मी विचार करते आहे पावसाळ्यात वगैरे बाहेर वॉकिंगला वगैरे घालून जाईन मी, कारण इतकी घाण होते, चिखल वगैरे असतो काय त्यात घालणारे. आधी माझ्याकडे शूज होते ना, ते शूज पण पावसाळ्यामध्ये इतके खराब होऊन जायचे. मग ते वॉश करा हे करा, त्यापेक्षा म्हटलं काही दिवस महिनाभर मी वापरेन. आणि म्हणून नाही का कंपन्याच्याच चपल्या घेतलेल्या बऱ्या असतात, मजबूत असतात. आणि कधी पण वापरा, पावसाळ्यात वापरा, उन्हाळ्यात वापरा, हिवाळ्यात वापरा, त्याचा काही त्रास नाही होत. आणि आता म्हणजे प्लंबरची वाट बघत आहेत की म्हणजे थकून गेली, येणं झालं. काल पण आम्ही बाहेर गेलो, काल इतकं लेट झालं म्हणून येऊन जेवण वगैरे केलं, म्हणून काल व्हिडिओ कंटिन्यू नाही केला मी. आणि आता बघते प्लंबरची वाट, भांडे घासायचे आहेत, कामं पडून आहेत. म्हणजे एकदाचा प्लंबर येऊन गेला की मग आता आमची कामं करायला आम्ही रिकामे, म्हणून बघते वाट. तर बघा आता फायनली नाही का बेसिनचा कपलिंग लावून झालेला आहे. आणि नाही का आम्ही झोपून गेलो होतो, झोप लागली होती, तो काही आलाच नाही लवकर. आणि झोपेत होतो आम्ही नाही, अचानक नाही का तो आला. तर व्हिडिओ बनवलाच नाही, व्हिडिओ बनवायचं विसरलो अचानक गडबडीत नाही का. असं एक तर तो माणूस खूप घाई करणार आहे, फटाफट करून तो निघून जातो. तर मला शूट करायला वेळच नाही मिळाला. म्हणजे झोपेतनं उठलो होतो तर एक 10 मिनटंच झोपलो असेल. वाट बघून थकलो. आता संध्याकाळच्या 5-5:30 वाजल्यात, कामं काही झालेली नाहीत. आणि बघा मी ते हेअर कलर लावला आहे, हेअर कलर पूर्ण गळत आहे. पूर्ण अंगावर सांडते हेअर कलर, नको वाटते खरं. काय घातलं? क्रॉक घातले बघ. ऋतुजाने घातले क्रॉक्स. आता तिला असं झालं आहे की कधी मी घालून बाहेर जाते आणि कधी मी इकडे तिकडे फिरते, कधी पाऊस येतो मी पावसात जाते, असं झालं आहे तिला. तर तुम्हाला दाखवते मी आता. कपलिंग बसवून झालेलं आहे ते काही, ते फायनली कपलिंग बसवलेलं आहे आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व झाले. फायनली ते पाणी आता पटापट जायला लागलेलं आहे. तर फायनली एक टेन्शन नाही का, बऱ्याच दिवसांपासून डोक्याला ताप होता ते बेसिन आम्हाला. आता फायनली ते संपलेलं आहे ताप. आणि आता चहा पाणी करेल. आता इथेच व्हिडिओचा मी एंड करते आहे. आता खूप कामं आहेत मला, भांडे घासायचे आहेत, मग आंघोळ वगैरे करेल. आणि वाट बघत बसली आता, थोडेसे कपडे वगैरे, आंघोळ वगैरे सगळं करेल. आणि मग थोडंसं आज म्हणजे घाईचं आहे, टेन्शनच आहे सगळं. अरे नको तिथे वाकून बघू जास्त. आणि तुमच्याकडे पाऊस वगैरे येतो आहे की नाही सांगा. आमच्याकडे तर बिलकुल पाऊस नाही आहे, एकदम गरमी होत आहे, परेशान होऊन गेलेलं. तू काही इथे घालून फिरत आहे? हा, अच्छा, घरी घातलाय. घरीच घालून फिरत बेस्ट मी समोर केला UF वाला. अच्छा, ओके. चला आता व्हिडिओचा मी एंड करते. बाय कर. बाय. तर इथेच आता मी व्हिडिओचा एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.